नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. आयोजन केले जातात. गेल्या 39 वर्षात हजारो विद्यार्थ्यांचे सत्कार झालेले आहेत. त्यातले काही विद्यार्थी उच्च विद्यापीठ झालेले आहेत आणि काही चांगल्या पदावर नोकरीसाठी देखील लागलेले आहेत. आपल्या आगरी समाजाचा आगरी भवन स्वमालकीच्या जागेत बांधण्याचा प्रस्ताव समस्त आगरी समाज ज्ञाती बंधू भगिनीचा मंजूर असून त्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. आम्ही गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत. विमानतळातील शासकीय जागेची मागणी देखील केलेली आहे, परंतु तिथे जरा सीआरजेड आणि होल्डिंग कोण असल्यामुळे ती मागणी अडकलेली आहे. आपण आपल्या माध्यमातून आम्ही यापुढे देखील प्रयत्न करू आणि आपल्याला संपर्क साधू भविष्यात ती मागणी जर मान्य झाली नाही तर दुसरा कुठला भूखंड मिळाला तरीही चालेल. कारण वसई विरार शहर महापालिकेची स्वतःची लँड नाही, त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे भूखंड नाही. त्यामुळे शासकीय जागेतूनच या संस्थेसाठी भूखंड मिळवावा लागेल. त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी. वसई प्रगती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड याची स्थापना आगरी समाज विकास मंडळाच्या माध्यमातून आगरी ज्ञाती बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्थेची स्थापना 11 ऑक्टोबर 1992 साली झाली. ठेवी 185 कोटी, कर्ज 123 कोटी, एकूण व्यवसाय 308 कोटी. कर्ज प्रकार वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, रिसोर्स उद्योग, बांधकाम क्षेत्र, दागिना कर्ज. संस्थेच्या एकूण 8 शाखा, मुख्यालयाचे 3 विभाग, संपूर्ण संगणकीकृत व स्वमालकीचे. एकूण सभासद 15,390. निव्वळ एनपीए 0%. संस्था स्थापनेपासून आज कालावधीत 33 वर्ष सतत ऑडिट वर्ग मिळालेला आहे संस्थेला आणि लाभांश सतत देत आहोत. या तसेच माननीय विभागीय समन्वयक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण पतसंस्था फेडरेशन तर्फे कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार 2025 साली आपल्या संस्थेला मिळाले. पतसंस्था भूषण पुरस्कार 5,000 रुपये मृत्यूफंड, रुपये 10,000 हॉस्पिटलसाठी मदत. इतर उपक्रम विनामूल्य योग प्रशिक्षण, समाजाला विनामूल्य आरोग्य व रक्त तपासणी, विनामूल्य अपघात विमा, विविध संस्थांना धर्मादाय कामासाठी निधी, तसेच आगरी समाज विकास निधीचे प्रतिवर्ष वाटप आजपर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक रुपयाचे वाटप या मार्फत केलेले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदारांना व्याजामध्ये 1% रिबेट देत नाही. या आगरी समाज विकास मंडळातून जिथे आपला कार्यक्रम होत आहे त्या आगरी समाज विकास शिक्षण संस्था समाजातील गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे उत्कृष्ट शिक्षण माफक दरात मिळण्यासाठी आगरी समाजातील बंधू आणि भगिनी एकत्र येऊन डिसेंबर 2000 साली आगरी समाज विकास संस्थेची स्थापना केली. शिक्षण संस्थेची शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या कायम विनादानी तत्वावर मान्यता घेऊन जून 2001 साली नर्सरी वर्षापासून सुरुवात केली. सदर मान्यतेसाठी माननीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांचे मुलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थी संख्या शाळेच्या सुरुवातीपासून एकूण 12 विद्यार्थी प्रवेशित होते. चालू शैक्षणिक वर्षी 616 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाण परीक्षा इथल्या 10वीचा निकाल दरवर्षी 100% लागत आहे. शाळेतील विद्यार्थी कुमार मानव सचिन पाटील यांनी 97.60% गुण मिळवून वसई तालुक्यात सन 2023 साली प्रथम क्रमांकाचा संस्थेने सन 2005 साली स्वमालकीची जागा घेऊन शाळा इमारत शाळेची 4 मजली इमारत असून विकसित 24 वर्गखोल्या, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, वीज प्रणाली, CCTV निगराणी, ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहे. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत कला व क्रीडा उपकरणात कोणतेही शुल्क न आकारता प्रशिक्षण चालू केले. शालेय उपक्रमात पालकांचा सहभाग दरवर्षी पालकक्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. एकंदरीत या परिसरात ICSE आणि CBSE मिळत असताना आम्ही देखील ही शाळा शिक्षण देऊन टिकून ठेवलेले आहे आणि यासाठी आमचे सगळे शिक्षक, पालक, संचालक मंडळ देखील मेहनत घेऊन शाळेत काम करत आहे. आपण साहेब नेहमीच आम्हाला सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे. या तिन्ही संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत. भविष्यात देखील तालुक्यातील आगरी समाजाचे प्रश्न असतील माझ्याकडे त्यासाठी घेईल, पण भविष्यात देखील आम्हाला या समाजाच्या इतर अनेक मागण्यांसाठी आपलं सहकार्य आणि मार्गदर्शन हवं आहे आणि ते आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.